देवाचे महान सेवक चार्ल्स स्पंजन यांनी म्हटले आहे की जोपर्यंत तुमचे हृदय पूर्णपणे तृप्त होत नाही तोपर्यंत बायबलच्या वचनात अंघोळ करून ते तुमच्या आत्म्यात सामावून घ्या. काय आम्ही देवाची वचने आमच्या आत्म्यात सामावून घेतो? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, नीतिमान, अनीतिमान, धार्मिक, दुर्जन हे शब्द आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत. परंतु आम्ही यातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे. हे शब्द देव आणि मानव यांच्यामध्ये एक स्पष्ट रेखा आखते. अर्थातच नीतिमान किंवा धार्मिक मनुष्य हा नेहमी देवाच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, तर अनीतिमान किंवा दुर्जन हे नेहमी देवापासून दूर राहण्याचा प्रयत्नात असतात. देवाची हीच इच्छा आहे की मानवाने सदैव देवाच्या जवळ, त्याच्या सानिध्यात असावे. प्रियांनो, आम्ही काय केल्याने देवाच्या जवळ त्याला संतुष्ट करणारे होऊ शकतो? याचेच उत्तर आम्हाला स्तोत्र 1 मध्ये पाहावयास मिळते. तसेच दुसऱ्या स्तोत्रामध्ये आम्ही पाहणार आहोत की देवाचा अभिषिक्त कोण आहे आणि पृथ्वीवरील राजे अभिषिक्ताविरुद्ध का उठले आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्हाला आजचे अध्ययन पूर्ण करावे लागेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. हे आम्हाला योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 3 वचन सांगते. विश्वासणाऱ्यांसाठी देवाच्या फक्त 10 आज्ञा नाहीत आणि त्याच्या आज्ञा भारी नाहीत. आमचे कृपेने तारण होणे, पापापासून सुटका होणे याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला हवे तसे स्वच्छंदी जीवन जगावे. आम्ही स्वच्छंदी होऊ शकत नाही. गलतीकरास पत्र 5 अध्याय आणि 13 वचन आम्हाला सांगतं, बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. स्वातंत्र्य म्हणजे स्वच्छंदीपणे वागण्याची परवानगी नाही. अर्थातच तारण व्हावे यासाठी आम्ही 10 आज्ञा पाळत नाही, पण त्याचा अर्थ असाही नाही की आम्ही त्या मोडाव्यात. त्याचा अर्थ असा की परमेश्वराला आमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा आहे आणि आम्ही त्या अपेक्षेप्रत पोहोचू शकत नाही, कारण कोणीही परिपूर्ण नाही. आम्हाला देवाकडे विश्वासाने यायला हवे, आणि एकदा येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने आमचे तारण झाले की आम्ही नियमशास्त्राच्या वरच्या पातळीवर जगतो, म्हणजे आम्हाला ख्रिस्तामध्ये पापाच्या सत्तेपासून स्वातंत्र्य मिळते. व या नवीन ख्रिस्तातल्या स्वतंत्र जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे फळ आमच्या वर्तनातून दर्शवायला हवे. आणि पवित्र आत्म्याचे फळ आहे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रिय दमन. या ख्रिस्तामधल्या नवीन जीवनात आम्हाला देवाच्या कृपेने मार्गदर्शन व शिस्त प्राप्त होते. आपण वाचले की हा धन्य किंवा सुखी पुरुष अहोरात्र परमेश्वराच्या शास्त्राचे मनन करतो. श्रोत्यानो, हा मनन शब्द रवंथ करणे या शब्दासारखा आहे. गायी जशा रवंथ करतात ना, तसे विश्वासणाऱ्यांनी देवाच्या वचनाचे रवंथ किंवा मनन करणे आवश्यक आहे. मला सांगण्यात आले आहे की गायीच्या पोटात अनेक कप्पे आहेत. ती सकाळी जाऊन रानात पोटभर गवत खाते आणि दुपारी झाडाच्या सावलीत बसून ते गवत पुन्हा वर आणून त्याचे हळुवारपणे रवंथ करते. ही क्रिया पुन्हा पुन्हा ती करते. अगदी हेच जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनावर मनन करीतो
तेव्हा आम्ही करायला हवे. श्रोत्यांनो, देवाचे वचन वाचून विसरणाऱ्या माणसाला एक उपमा देण्यात आली आहे. ती उपमा आरशात क्षणभर आपला चेहरा पाहून तो विसरून जाणाऱ्या माणसाची उपमा आहे. देवाचे वचन आम्ही वाचून विसरता कामा नये, तर त्यावर आम्ही मनन करायला हवे व त्याच्या साह्याने आमचे वर्तन, आमचे जीवन अधिक सुंदर बनवायला हवे. कारण पवित्र वचन आरशाप्रमाणे आहे. त्यात आम्हाला आमचे स्वतःचे प्रतिबिंब दिसते व त्याच्याच मार्गदर्शनानुसार आम्ही आमच्या जीवनात सुधारणा घडवून आणू शकतो. आपण देवाच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करता, देवाच्या वचनावर किती आपण विचार करता व त्यानुसार किती वागता यावर आपली आध्यात्मिक उन्नती अवलंबून आहे. देवाच्या वचनाचे मनन करणे आमच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग बनायला हवा. हाच एका धन्य पुरुषाच्या जीवनाचा सराव आहे. स्तोत्राच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनांमध्ये आपण सुखी माणसाचा सराव बघितला. आता 3ऱ्या वचनामध्ये आपण त्याचे सामर्थ्य पाहणार आहोत. या माणसाला सामर्थ्य कशातून प्राप्त होते, हा आमच्या समोर प्रश्न आहे. आपण 3रे वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 1 अध्याय 3रे वचन. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. सुखी माणूस पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. म्हणजे त्याचे रोपण केल्या जाते, त्याला भरपूर पाणी दिल्या जाते व त्याचा वृक्ष होतो. मला वाटतं की ज्या व्यक्तीचा येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झालेला असतो, अशी व्यक्ती देवाने रोपलेल्या वृक्षाप्रमाणे आहे. ते रानटी वृक्षाप्रमाणे अस्ताव्यस्त वाढणारे नसतात. मला हे वाटतं श्रोत्यानो की हे चित्र नवीन जन्माला दर्शविते. देवाचे वृक्ष खास लावलेले वृक्ष असतात. यशाया संदेष्टाच्या पुस्तकातील 61वा अध्याय आणि 3रे वचन आम्हाला सांगते. यशायाचे पुस्तक 61वा अध्याय आणि 3रे वचन. सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यास शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे, ते अर्थातच अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष, परमेश्वराने लाविलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठविलेले आहे. श्रोत्यानो, रानटी वृक्षांचा परमेश्वर उपयोग करून घेत नाही. त्याचे वृक्ष रोपलेले असतात. ते आपल्या मूळ जागेतून काढून देवाच्या बागेत रोपलेले असतात. पाण्याच्या प्रवाहाजवळ त्यांना रोपण्यात येते. आता हे पाण्याचे प्रवाह कोणते आहेत? पाण्याचे प्रवाह म्हणजे देवाचे वचन. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 10 आणि 11 वचने सांगतात. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 10 आणि 11 वचने. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत जात नाही. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. श्रोत्यानो, देवाची इच्छा आहे की पावसाप्रमाणे, वृष्टीप्रमाणे देवाच्या वचनाची वृष्टी व्हावी. आम्ही देवाचे वचन सर्वत्र पोहोचवायला पाहिजे आणि खात्रीने ते काहीतरी उत्पन्न करेल. त्यामुळे देवाच्या रोपलेल्या वृक्षांना म्हणजे नवीन जन्म पावलेल्या लोकांना ते आत्मिक वृद्धीसाठी उपयुक्त ठरेल. देवाचे वचन म्हणजे शुद्ध जल, तहान भागविण्यासाठी व शक्ती देण्यासाठी आहे. तसेच ते शुद्धीकरणासाठी देखील आहे. स्तोत्रसंहिता 104 अध्याय आणि 16वे वचन सांगतं. स्तोत्रसंहिता 104 आणि 16वे वचन. परमेश्वराचे वृक्ष लबानोनावर त्याने लाविलेले गंधसरू हे रस भरीत असतात. स्तोत्रकर्ता असं म्हणत नाही की देवाचे वृक्ष रस असतात. तो म्हणतो ते रस भरीत असतात. हा जो रस आहे श्रोत्यानो, तो म्हणजे देवाचे वचन. लबानोनावर लावलेले वृक्ष परमेश्वराच्या वचनाने भरलेले असतात. तुम्हाला आठवतच असेल की शोम्रोनी स्त्री जेव्हा पाण्यासाठी त्या विहिरीवर आली, तेव्हा तिला येशू ख्रिस्ताने सांगितले की तो जे पाणी तिला देईल ते पिणाऱ्या कोणालाही कधीही तहान लागणार नाही व ते पाणी त्याला सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा होईल. होय श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत पाण्याचा उगम आहे व तोच द्राक्ष वेलाप्रमाणे आहे. तो पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे आहे. जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये राहतो व त्याचे वचन आमच्यामध्ये राहते, तेव्हा आम्ही देवासाठी रसभरीत फळ देणाऱ्या वृक्षाप्रमाणे बनतो. आमचे संपूर्ण जीवन
येशू ख्रिस्ताची जिवंत साक्ष बनते. श्रोत्यानो, देवाच्या वृक्षांनी आपल्या हंगामी फळ देणे म्हणजे देवाचे वचन इतरांपर्यंत पोहोचवणे, त्या वचनाप्रमाणे वर्तन ठेवणे, त्याला अनुसरून चालणे होय. इंग्रजीमध्ये अशी म्हण आहे की तुमच्या शब्दांपेक्षा तुमची कृती मोठ्याने बोलते. फक्त तुमच्या ओठांनी देवाचे वचन गाजवणे, ख्रिस्ताची साक्ष देणे एवढेच पुरे नाही, तर त्यानुसार जगणे, ख्रिस्ताची एक जिवंत साक्ष बनणे म्हणजे फळ देणे आहे. असे म्हटले जाते की एका विश्वासणाऱ्या व्यक्तीचे महत्वाचे कार्य म्हणजे आत्मे जिंकणे होय. मी ह्याशी सहमत नाही. देवाचे वचन तसे सांगत नाही. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 14 ते 16 वचने सांगतात. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 14 ते 16 वचने. सुदेव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करीतो, त्याची स्तुती असो. तारणप्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहो. हे कार्य करावयास कोण लायक आहे? श्रोत्यानो, मला परमेश्वराने त्याचे वचन सांगण्याकरिता बोलावलेले आहे. एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताकडे आणणे पवित्र आत्म्याचे कार्य आहे. जेव्हा ह्या कार्यक्रमाद्वारे अनेक लोक ख्रिस्ताकडे येतात, तेव्हा मला फार आश्चर्य वाटते. पण त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याचे कार्य मी करीत नाही. मी फक्त त्यांना वचन सांगते आणि जेव्हा मी ते करते, तेव्हा माझा देव त्यात मला विजय देतो. समजा जर कोणीच ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही, तर ज्यांचे तारण झाले त्यांच्याकरिता आम्ही वाचविणारे ठरू आणि दुसऱ्यांकरिता मृत्यूचा मरणसूचक गंध ठरू. तुम्हाला वचन सांगणे माझीच जबाबदारी आहे आणि त्याविषयी निर्णय घेणे तुमचीच जबाबदारी आहे. आपण असं म्हणू शकणार नाही की आम्ही देवाचे वचन ऐकले नाही. अगणिता वशिले बहुविध ही स्थला माझी नवमार्गा दाविले बहुतांशी मुक्तिदाना तारुणी दिघले ऐसे
ख्रिस्त राया तोडाया बंधने शुद्धात्म्या तारणाच्या मार्गा हे अंधने अखिलाते जाणशी तू रे काहे मागणे रे काहे मागणे अचे दीन पाहुनिया बहुचेती हर्षलो बहुचेती हर्षलो अनुरागी परेशाच्या इथवरी पातलो इथवरी पातलो रक्षियले वर्ष सारे उपकारी झालो स्तुत्यासी काय आम्ही अविचारी वर्तलो अविचारी वर्तलो. देवाचे वचन दुसऱ्यांना सांगण्याच्या बाबतीत मला देवाजवळ हिशोब द्यायचा आहे. त्याच प्रकारे ते ऐकल्यानंतर तुमचा जो निर्णय आहे त्याविषयी तुम्हाला देवाजवळ हिशोब द्यायचा आहे. मी अनेक वर्षांपासून वचन देण्याचे कार्य करीत आहे. अनेक लोकांचे तारण झाले आहे, अनेकांचे नाही. कुठल्याही विश्वासणाऱ्या व्यक्तीचे प्रथम कर्तव्य आत्मे जिंकण्याचे नाही, परंतु वचन सांगण्याचे आहे, जे आपल्या हंगामी फळ देते. फळ प्राप्त करण्याची वेळ असते. झाडाला फळ लागण्याकरिता वेळ लागतो. बी पेरल्यानंतर झाड उगवते. त्या झाडाची देखरेख करण्यात येते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर त्या झाडाला फळ लागते. आम्ही वचनाचा प्रसार करण्याच्या कार्यात आहोत. ज्याकरिता तयारी हवी त्याला वेळ लागतो, जोपासना हवी, कारण हंगामाच्या वेळीस त्याला फळ येते. श्रोत्यानो, योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16व्या वचनात असे म्हटले आहे, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे, आणि जे काही तुम्ही माझ्या नामाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. स्पष्ट आहे की देवाच्या वचनात जे मुळावलेले आहेत त्यांची सर्व कार्ये सिद्धीत जातात. आम्ही सुखी माणसाचे गुणधर्म पाहिलेत. त्याचा सराव काय आहे, त्याच्या सामर्थ्याचा उगम कोठे आहे ते आपण पाहिले. आता त्याचे सार्वकालिक टिकणे कसे आहे ते आपण पाहणार आहोत. या स्तोत्राच्या 4थ्या आणि 5व्या वचनात देवहीन माणसास प्राप्त होणारी असुरक्षितता आम्हाला वाचायला मिळते. 4थं आणि 5वं वचन वाचूया. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापीजन नित्यमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. 2 प्रकारच्या व्यक्ती आमच्या समोर सादर करण्यात आल्या आहेत. त्यांचे 2 मार्ग आहेत व 2 शेवट आहेत. एक मार्ग संपणारा मृत्यू हा शेवट असणार आहे, तर दुसरा मार्ग जीवनाकडे जाणार आहे. आणि देवाने हे योग्य व अयोग्य असे 2 मार्ग आमच्या समोर ठेवले आहेत. आजचा माणूस योग्य अयोग्यतेविषयी गोंधळलेला आहे. परंतु काय योग्य आहे व काय अयोग्य आहे हे देवाला चांगले माहीत आहे, आणि तो कधीही चुकत नाही. आणि त्याचा शब्द काळाच्या तत्वज्ञानानुसार कधीच बदलत नाही. स्तोत्रसंहिता 1 अध्याय 6व्या वचनात वाचतो, कारण धार्मिकाचा आयुक्रम परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा आयुक्रम नष्ट होतो. श्रोत्यानो, नष्ट होणे म्हणजे हरवणे. हा शब्द दुर्जन नष्ट होणार आहेत हे आम्हाला दाखवतो. नीतिसूत्रे 10वा अध्याय आणि 28व्या वचनात म्हटले आहे, धार्मिकांची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल. तसेच प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मत्ते शुभवर्तमान 7वा अध्याय 13 आणि 14 या वचनांमध्ये धोक्याचा इशारा देऊन म्हटले. मत्ते 7 अध्याय 13 आणि 14 वचने, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे, आणि ज्यास तो सापडतो ते थोडके आहेत.
श्रोत्यानो, जो रुंद व पसरट मार्ग आहे तो सुरुवातीला जरी रुंद व पसरट असला तरी नरसाळ्याप्रमाणे अरुंद होत जातो आणि त्याचा शेवट मृत्यूमध्ये होतो. परंतु जो अरुंद व संकुचित मार्ग आहे, म्हणजे जो मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दाखविलेला आहे, तो छोटा व खडतर असला तरी तो आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेतो. प्रभू येशू ख्रिस्त या जगात यासाठी आला की त्याच्या मृत्यूने व पुनरुत्थानामुळे आम्हा मानवाला पापमुक्ती व मृत्यूपासून सुटका मिळावी. मृत्यूपासून सुटका म्हणजे सार्वकालिक जीवन होय. आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने कितीही प्रयत्न केलेत तरी आम्हाला आमच्या पापांपासून तारण व मृत्यूपासून सुटका मिळू शकत नाही. या दोन्ही गोष्टी केवळ येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मरणावर व त्यानंतरच्या त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून मिळतात. काही लोक येशूकडे यायला, त्याला स्वीकारायला घाबरतात, कारण त्यांना वाटतं येशूकडे आल्यानंतर त्यांना संन्यासासारखे जीवन जगावे लागेल, अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. ही गोष्ट चुकीची आहे, खोटी आहे. कारण येशूकडे आल्याने आम्हाला आमच्या पापांपासून तारण मिळते, मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी न फसवणारी आशा प्राप्त होते. एवढेच नव्हे तर परमेश्वराचा अवर्णनीय आनंद, त्याची मानवी बुद्धी पलीकडची शांती मिळते आणि ख्रिस्तासाठी एक साहसपूर्ण चैतन्यमय जीवन जगायला मिळते. त्याच्यामुळे व त्याच्यासाठी आमच्यातल्या अयोग्य गोष्टी आपोआप गळून पडतात. जे हीन दर्जाचे आहे अशा गोष्टींविषयीचे आमचे आकर्षण आपोआप नष्ट होते. योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय आणि 10व्या वचनात येशू ख्रिस्ताने म्हटले, मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. होय श्रोत्यानो, देवाने आम्हाला हे जीवन दिले आहे व ख्रिस्तामधले विपुल जीवन दिले आहे. पुढे चालून मृत्यूच्या पलीकडे असलेले सार्वकालिक जीवनही तो आम्हाला देणार आहे, यात काहीच शंका नाही. या पहिल्या स्तोत्रात सुखी व धन्य पुरुषाला फार सुंदर रीतीने चित्रित करण्यात आले आहे. माणूस अशा प्रकारे सर्वार्थाने सुखी आहे. परंतु श्रोत्यानो, जगाचा मार्ग रुंद व पसरट आहे. मृत्यू त्याच्या शेवटाशी आहे. हा मार्ग देवाने ज्यांना नीतिमान ठरवलेले नाही त्यांचा मार्ग आहे. जे खऱ्या व जिवंत देवाचा अव्हेर करतात, त्याच्या दिव्य प्रीतीला ठोकरतात, त्यांचा मार्ग असाच आहे. पौलाने या लोकांविषयी व्याकुळ होऊन काय म्हटले ते पहा. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 18 आणि 19 वचनांमध्ये तो म्हणतो, फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 18 आणि 19 वचने, कारण मी तुम्हास बहुत वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की पुष्कळ जण ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यांप्रमाणे चालणारे आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आणि लाज हे त्यांचे गौरव आहे. त्यांचे चित्त पृथ्वीवरील गोष्टींवर असते. होय श्रोत्यानो, या जगातली सुखे व मौज आम्हाला मोहात पाडून रुंद व पसरट मार्गाने जाण्यास भाग पाडतील. पण लक्षात ठेवा की या मार्गाच्या शेवटी सार्वकालिक मृत्यू आहे. या स्तोत्रातल्या सुखी माणसाने रुंद व पसरट म्हणजे जगिक मार्ग स्वीकारला नाही, तर तो अरुंद खडतर देवाचा मार्ग स्वीकारला आणि तो सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने गेला. आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. आम्ही पाहिलं श्रोत्यानो की सुखी आणि धन्य पुरुष कशा प्रकारचा असतो. पहिले वचन वाचूया. दुसरे स्तोत्र, पहिले वचन, राष्ट्रांनी दंगल का मांडलेली आहे, लोक व्यर्थ योजना का करीत आहेत. याचा अर्थ असा की ज्या कारणासाठी, ज्या योजनेसाठी लोक चळवळ करीत आहेत, धडपड करीत आहेत, ते व्यर्थ आहे. ती योजना कधीच पूर्ण होणार नाही. आता ही योजना काय आहे ते आपण दुसऱ्या वचनात वाचूया. परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत. या ठिकाणी पृथ्वीवरचे राज्य म्हणजे राजकीय अधिकारी आणि सत्ताधीश म्हणजे धार्मिक पुढारी. म्हणजे फक्त मानवजातच या चळवळीत सामील नाही, तर मानवजातीचे राजकीय व धार्मिक पुढारी दोन्ही यामध्ये सामील आहेत. ते कोणाच्या विरुद्धात चळवळ करीत आहेत? ते कोणाच्या विरुद्धात आहेत? तर ते देवाच्या विरुद्धात आहेत. देवाच्या अभिषिक्ताविरुद्ध चळवळ करीत आहेत. तुम्हाला माहीतच असेल श्रोत्यानो की परमेश्वराचा अभिषिक्त म्हणजे तारणारा ख्रिस्त आहे. अभिषिक्त म्हणजे मसाया. इब्री भाषेत हा शब्द आहे. ग्रीक भाषेत त्याचे रूपांतर करण्यात आले ख्रिस्तूस आणि इंग्रजी भाषेमध्ये क्राइस्ट. आता प्रश्न असा निर्माण होतो की चळवळ केव्हा सुरू झाली? पवित्र शास्त्र आम्हाला या प्रश्नाचे उत्तर देते. प्रेषितांची कृत्ये या नवीन करारातील पुस्तकाच्या 4थ्या अध्यायात
मंडळीच्या छळाचे पहिले वर्णन देण्यात आले आहे. त्या छळापासून या चळवळीला सुरुवात झाली आहे. या अध्यायात आम्हाला सांगण्यात आले आहे की पेत्र व योहान या दोघांना जेव्हा धमकावून सोडून देण्यात आले, तेव्हा ते मंडळीकडे परत आले व त्यांनी सर्व वृत्तांत मंडळीला दिला. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. स्तोत्रसंहिता या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना येशू ख्रिस्त आहे. प्रश्न क्रमांक 603. आजचा प्रश्न आहे, कोणाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, नीतिमान आणि अधार्मिक लोकांच्या मार्गांची तुलना आज आपण पाहिली आहे. नीतिमान मनुष्य कसा स्थिर आणि समृद्ध आहे हे देखील आपण पाहिले. हे विशेष आहे की नीतिमानांचा न्याय देवाची दया आणि विश्वासूपणाने केला जाईल, तर अधार्मिक न्यायात टिकणार नाहीत. तसेच आम्ही हे देखील पाहिले की देवाच्या आणि त्याच्या निवडलेल्या नेत्याला विरोध कोण आणि कसा करतात. प्रियांनो, देवाच्या वचनाला आमच्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे याचा आपण कधी विचार केला काय? देवाची वचने आमच्या विश्वासाला दृढ करतात याची जाणीव आम्हाला झाली आहे काय? आम्ही हे कदापि विसरू नये की नीतिमानांचा न्याय देवाची दया आणि विश्वासूपणाने केला जाईल. यावर आपण नक्की विचार करा. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचं निर्माण करत आहेस. तू आम्हाला मार्गदर्शन करणार आहेस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आत्तापर्यंतचं आमचं जीवन तू आशीर्वादित केलेलं आहेस. प्रभूजी, जे मार्गदर्शन तू आमच्या जीवनामध्ये करतोस, ज्या तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवबाप्पा, आम्ही योग्य मार्गामध्ये राहावं. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही दुर्जन नव्हे, तर प्रभूजी आम्ही तुझ्या दृष्टिकोनातून धार्मिक असावं, तुझ्या दृष्टिकोनातून आम्ही नीतिमान बनावं. यासाठी प्रभूजी आम्ही विशेष करून तुझ्याकडं सहाय्य मागतो. आम्हाला खात्री आहे तुझ्याद्वारे या सर्व गोष्टी आम्हाला लाभतात, आम्हाला मिळतात. आणि म्हणून तुला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.